तीन गट एका ठिकाणी झाल्यात. बर त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही 100%. शो ठेवा मला वाटत नाही की मराठी कुटुंबाशिवाय कोणीही केला नाही, करणार नाही आणि करणारही नाही. मुशीद आमचे कोण येतात जिथे ते निवडून आले. पाण्याची सोय व्यवस्थित चांगली आहे, रस्ते पण चांगले आहे. बदल अजिबात होणार नाही. भागात कामं केलेले आहेत. रस्ते झाल्यात, बाकीचं काय पाण्याचं वगैरे असे भरपूर झालेले आहे. रात्री 2 वाजता मी फोन केला चंद्रपूर पोलीस स्टेशनला. ते रात्री 2 वाजता फोन करून माझा तिने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. वन वे जीत होणार असं काय नाही आहे की संघर्ष करून जीत करावी लागणार असं काय नाही. मुश्रीफ साहेबांनी काम केलेले आहे, चिकार ठिकाण केले. बरं. कामाच्या बाबतीत नात करायला 100% आमची सीट आहे. मुस्लिम साहेबांचं वारस आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सर्व भागामध्ये फिरून या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेतोय. आज आपण येऊन बोलतो आहोत बोरोडे मतदारसंघातील प्रमुख असणारं गाव बिद्री. या बिद्री गावामधील नागरिकांची मते आपण जाणून घेणार आहोत. या भागामध्ये वारं कोणाचं आहे आणि ह्या भागामध्ये विकास नेमका कोणी केला हे आज आपण लोकांना भेटूयात आणि त्यांच्याकडून आज जाणून घेऊया. काय वाटतं तुमच्या भागामध्ये कोणाचा वार आहे, कोण निवडून येईल जिल्हा परिषदला? काय ना मुशीद साहेब आमचे कोण येतात जिथे ते निवडून आले. निवडून येणार. 3 गट एकत्र झाले मग काय ताकद वाढेल असं वाटतंय का? वाढणार की ताकद, एकमेकांची ताकद बघणार होणार की. बरं, या भागात मुश्रीफ साहेबांचं वार आहे असं तुम्हाला म्हणणं आहे. बिद्री जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लागलेली आहे. तुमच्या भागात विकास झालाय का? झालाय की झालाय. काय काय विकास झालाय? आता बऱ्यापैकी पाण्याची सोय व्यवस्थित चांगली आहे, रस्ते पण चांगले आहे. आता गोरगरिबांची कामं जी आहेत, पेन्शनची काम आहे किंवा कुठं काय दवाखान्यात काय जर नड झाले तर ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. काय वाटतं या भागामध्ये कुणाचं वार आहे असं वाटतं तुम्हाला? मुस्लिम साहेबांचं वारं चांगलं आहे. मुश्रीफ साहेब कोण उभारणार असं वाटतं? आता ते निवडतील त्यांच्या मतदारसंघात काय त्यांच्याबद्दल वरनं काय ठरलं त्याच्याबद्दल निवडतील. काय झालं की 3 गट मोठे एकत्र आले त्याचा कुठेतरी परिणाम म्हणजे समंजित सिंह घाडगे आणि मुश्रीफ एकत्र आले परिणाम होईल असं वाटते का? काय नाही होणार, कारण दोघं एकत्र वरती सरकार त्यांचं लोक म्हणतात की लोक नाराज आहेत म्हणतात 2 गट एकत्र आले. नाराज जरी असेल तर वरची लोकांनी जर हे केलं तर खाली होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. अविश्वास आहे तुम्हाला? विश्वास ते लोकांना मान्य करावं लागणार. काय अडचण. आता जिल्हा परिषद मतदारसंघाचं वारं या ठिकाणी चालू झालेलं आहे. बिद्री बोर्डे मतदारसंघामध्ये काय वाटते, कोणाचा प्रभाव दिसून येतो तुम्हाला? काय दादा काय झालं सांगतो. जिल्हा परिषद हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधला 3 टप्पा आहेत. एक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. जिल्हा परिषद हा असा टप्पा आहे की आपल्या गावासाठी पाणी असेल, लाईट असेल किंवा इतर काही ज्या सुखसुविधा आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत आपण कंप्लीट करतोय. आणि आता हा जिल्हा परिषद मतदारसंघ मला वाटतंय, मी आता बोर्डेचा डेप्युटी सरपंच आहे, माझं नाव दत्तात्रय पाटील. टोटली 13 गाव आपल्याकडे आणि 38,000च्या बीचमध्ये काहीतरी मतदान आहे. आणि आमचं गाव बोरोडे गाव हा 5,189 मतदान आहे. आणि आता गेली 20 ते 25 वर्षापासून जर बघितलं तर उदाहरणार्थ मीच आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. मी एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला नेत्याच्या रांगेत बसवणारं नेतृत्व म्हणजे गणपतराव पराटे आणि त्यांचा वारसा हा मनोज भाऊ सांभाळतात. आणि आता आपला बोरोडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन महिला आले. ओपन महिला आल्यामुळं गणपतराव पराटे तात्या यांच्या ज्या सौभाग्य होतो शोभाताई गणपतराव पराटे यांना उमेदवारी जाहीर केले. आणि काकींचं नेतृत्व असं आहे की ह्या खुर्ची असेल म्हणा किंवा बोरोडे गाव असेल, कुणाच्या घरात म्हणजे एखादी बाळतीन झाली, आजारी पडला, एखाद्याचं मयत झालं तर ती आपली माणसं म्हणून त्यांना घरांना भेट देणे, आपुलकी, ह्यो जो काय ठेवा आहे ह्यो ठेवा मला वाटत नाही की मराठी कुटुंबाशिवाय कोणीही केला नाही, करणार नाही आणि करणारही नाही. त्यामुळं उच्चांक मताधिक्याने बदल होणार नाही म्हणतात? नाही होणार. कसा होणार सांगा. माणसांची अपेक्षा काय असते की एखादा भले सर्वसामान्य कुटुंबातली जरी एखादी व्यक्ती असली त्यांना काय अपेक्षा असते की मला विचारणारं कोणतरी आपुलकी पाहिजे. ती आपुलकी जर एखाद्या मोरल्या माणसाकडनं जर मिळत असेल तर मला वाटत नाही की दुसरा उमेदवार इथं टिकणार नाही आणि विजय हा 100% आमचाच राहणार. असं काय तुम्ही मला विचारायला म्हणून सांगत नाही. कदाचित योगायोगानं आला, कदाचित माझी तुम्हाला ओळख नसेल. आता हे मामा आहे, हे मामा म्हणजे आमच्या वार्डातलाच आहे. त्या घ्यायसाठी आम्ही आलो. ह्यो मामा आहे, हा मामा आहे. यांची पेन्शन असेल म्हणा किंवा कुठलंही कौटुंबिक, यांचा एका मुलग्याचा एक मध्यंतरी एक्सपायर झाला. होय, सगळे आमचे पेन्शन सगळे केले. आणि
त्यांच्याच पाठी आम्ही राहणार. काय वाटते म्हणजे आता मगाशी नाव घेतले गणपतराव फराटे असतील, होय. मनोज फराटे असतील किंवा त्यांच्या ज्या पत्नी आहेत गणपतरावांच्या त्या ठिकाणी उभारले आहेत, काय बदल होईल असं काय वाटतंय? बदल होत नाही, हा. बदल अजिबात होणार नाही. बर 100% ते येणार असेल. आता मनोज भाऊंच्या माध्यमातून बिद्री कारखाना व्हाईस चेअरमन आहेत ते, जे कुठला युवक वर्ग असेल, बुजुर्ग व्यक्ती असेल, महिला असेल किंवा अन्य एखाद्या कॉलेजला, आता इथं आपला एरिया फार मोठा आहे, बिद्री कारखाना असल्यामुळं आपल्या इकडे मोठं कॉलेज आहे, दूध चिलिंग सेंटर आहे गावामध्ये, परत ST स्टँड वगैरे असल्यामुळे जी काय मुलांची जी काय एखाद्या आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुली वगैरे आहे, त्यांचा जरी किरकोळ त्यांना काही जरी अडचणी असल्या तरी भाऊ किंवा शेतकरी सभासद असतील, कोणी असेल, की अशी एक व्यक्ती नाही की त्यांचा आधार म्हणजे मिळाला नाही अशी व्यक्ती नाही. त्यामुळं असं आम्हाला वाटते की कुठल्याही प्रती जीत आपलीच आहे, वन वे जीत होणार. असं काय नाही आहे की संघर्ष करून जीत करावी लागणार असं काय नाही. त्यामुळे कुठल्याही आणि कुठेही तुम्ही विचारू शकताय, ते काय योगायोगानं तुम्ही मला विचारला असा काही विषय नाही. त्यामुळे काहीच अडचण येणार नाही असं आम्हाला वाटतं. बरं मामा काय काय सांगाल, कोणाचं वार आहे? मनोज भाऊ फराकटे त्यांचं वार आहे. काय तुम्हाला भेटतात, काय कामं करतात? करतात की आमची पेन्सिल बाकी काय मदत लागली किंवा काय लागले तर ती मदत करायची केली होय. बरं काय आता मनोज फराटे यांचं घराण्याचं तर मी बऱ्याच वेळेला विचारले की फराटे घराण्याबद्दल काय सांगाल, यांच्या घराण्याबद्दल? घराण्यामध्ये आरंभपासूनच ते घराणं म्हणजे गोरगरिबाला किंवा ह्याला सहाय्य करणारे किंवा हे करणारे असं होते. काय सांगा मामा? होय, मनोज बरोडे यांचं घराण्याने गणपती गुंडूचं सगळे विषय आहे. गोरगरिबाला ह्याला सगळ्यांनी त्यांनी पाठिंबा सगळा दिला, काय लागेल ते सगळे त्यांनी दिले. ते काय त्यांनी हे करता येत नाही आणि 100% आमची सीट आहे. काय जिल्हा परिषद मतदारसंघ बोरोडेमध्ये कुणाचं वार आहे? वारं हे मनोज भाऊ फराटे आणि शोभा गणपतराव फराटे यांचं वारा. बरं काय वाटते, बदल होईल असं वाटते काय? हो बदल नाही, आपली सीट 100% येणार. 100% येणार. मग काय असं बाबा विकास काय तुमच्या झालाय असं म्हणताय? विकास काय आता भरपूर मनोज भाऊनी कामं केली. बरं आता बोर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात मनोज भाऊने 5 वर्षात कालच्या येत्या मंदिर, हॉल, कुंभारकीमध्ये आपल्या सासनुबाई मंदिर हॉल, त्याच्यानंतर रस्ते, अशी बऱ्यापैकी कामं केली. आता बिद्रीमध्ये फिरताना काही व्यावसायिक आपल्या समोर आहेत, त्यांच्या देखील जाणून घेऊया. दादा काय नामचं? उत्तम बंडा सातपुते. बरं काय आता तुमचा हा छोटासा व्यवसाय आहे? आमचा एक बूट पॉलिश. बरं काय होतं आता, काय वाटते तुमच्या बोरोडे मतदारसंघात कुणाचं सध्या वार? शोभाताई फराटे गणपतराव. का हो एवढं का म्हणतो? भागात कामं केलेले आहेत सगळीकडे. कारखान्याला मनोज भाऊ व्हाईस चेअरमन आहेत. बरं भागात कामं भरपूर तात्याने केलेले आहेत कागद तालुक्यात आणि कार्य चांगलं आहे आणि शोभाताई फराटे येणार. बरं काय लोक काय म्हणाले तिथं, आता मी एका मामाला विचारलं ते म्हणजे बदल करूया म्हणतात यंदा, काय काय बदल करूया म्हणतात? नाही, बदल म्हणजे कसं असते, आपलं त्यांचं कार्य का चांगलं आहे बरं आणि शेवटला मग जनतेचा कौल आणि त्यांनी कार्यकर्ते आपले चांगले मनोज भाऊ फराटे, त्यामुळं शोभाताई फराटे येणार. कागदमध्ये 2 गट एकत्र आले, असं मर्जित गाडगे, मुश्रीफ साहेब हे विरोधक होतं, आता एकत्र आल्यात लोक, त्यांच्याबद्दल पण म्हणायला आले, त्यांच्याबद्दल काय वाटतं, काय त्याचा परिणाम होईल काय? ते काय वरचे लोक आम्ही काय सांगू शकत नाही, ते आपल्याला काय नाही. तुम्हाला काय वाटतंय की सर्वसामान्य म्हणून की त्याचा बदल त्याच्यावर त्याचा परिणाम होईल काय लोकांच्या निवडणुकीत? ते काय आपल्याला माहिती, ते काय सांगू शकत. आमच्या ह्या मतदारसंघात मनोज भाऊंची आई किंवा तात्यांची मिसेस हे गेली बरीचशी वर्ष इथं विकास बी केलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांचं चांगली कामं केलेलं आहे. त्यामुळं त्यांना बरोबर निवडून येण्यास काही हे नाही. आमची मत सगळी त्यांनाच आहे. तर मला सांगा की या तुमच्या बिद्री बोर्डे मतदारसंघाचा विकास झालाय काय? झाला काय विकास झालाय? भरपूर झालाय, म्हणजे रस्ते झाल्यात, बाकीचं काय पाण्याचं वगैरे असे भरपूर झालेले आहे. बरं समोरचा उमेदवार जर समजा स्ट्रॉंग मिळाला तर मनोज भाऊंचं वारं या ठिकाणी व्हायला असं वाटतं? नाही होणार, मनोज भाऊचं वारं चांगले आहे. बरं कारण त्यांच्या स्वभावामुळं किंवा त्यांचं मतदान हे विकास करण्याच्या ह्याच्यावर ती निवडून येणार. काय हो आता निवडणुका सुद्धा यायला लागल्यात, काय वाटतं एकंदरीत?
आता काय 3 गट एका ठिकाणी झाल्यात बर त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही 100% हा. गॅरंटी आहे एकदम. हा. म्हणजे लोक म्हणतात बदल व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल काय ते बदल कसं होणार हा. 3 गट एका ठिकाणी बदल कसं होणार सांगा की? हा. कसं होणार गाडगे 2 गट आणि मुस्लिम एक. तरी पण म्हणतात की माझी वैयक्तिक ताकद आहे मी निवडून येऊ शकतो काय असं. त्यांचे आता बोलण्याचं तर काय आम्ही काय सांगू शकत नाही ते म्हणतात ते ते काय एवढं काय बरं काय आता जिल्हा म्हणजे आपला जो ग्रामीण भाग आहे या अनुषंगाने काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही योजना असतील किंवा काही शेतकऱ्यांसाठी काही कामं झाली असं वाटतं? झालं मुस्लिम साहेबांनी काम केलेले आहेत चिकार ठिकाण केले बर. कामाच्या बाबतीत नाद करायला हा. नाही साहेबांच्या बाबतीत नाद करायला नाही. बरं 2 आता मगाशी म्हणलात की 3 गट एकत्र आलेले आहेत समन्वय सिंह गाडगे आणि मुश्रीफ यांचं जे वैर होतं ते सगळ्यात कागद तालुक्याला माहिती आता एकत्र आलेत काय सर्वसामान्य गोष्ट आहे. कार्यकर्ता म्हणून काय वाटतंय चांगली गोष्ट आहे की, एक हा. नंबराची गोष्ट आहे ती बर. एका ठिकाणी आल्यामुळे बोलू का जास्त हे होणार काम होणार काम होणार. काय वाटतंय कोणाचं वार आहे काय साहेबांचं वार आहे साहेबांचं वार आहे का हो मला आता मी बऱ्याच ठिकाणी विचारलं की वारं कोणाचं आहे काय आहे त्याबद्दल साहेबांचं वार आहे दादांचं वार आहे असं म्हणतात त्याच्या मागचं कारण काय हो मागच्या क्रमाने आता इथं जे आत्ता मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे हा, हा, ते तात्यांच्या पत्नीबरोबर बोलण्यात चालू आहे आता विषय चालू आहे हा. उभार हा. करायचं तर तात्यांच्या विषयी बोलायचं म्हटलं आम्हाला हा. काय हा. तर आता जे प्रकारे राम पाटील बोलले बर. यांच्या 20-25 वर्षापूर्वी आम्ही हा. काय त्यांनी मोटरचं ड्रायव्हिंग केलं होतं हा. त्यांचं लाईट बिल थकलेलं होतं हा. 50,000 रुपये हा. आणि आम्ही त्याला उन्हाचं 2 वाजता त्यांच्या घरी गेलो हा. तर मोबाईल वगैरे काय सोय हा. नव्हती हा. तर गेल्यानंतर काल विचारला आम्हाला हा. तर बसा उन्हात 2 वाजता मोटरसायकल गेलतो हिनं सायकल गेलतो आम्ही हा. आम्हाला काकीने एक तांब्यावर ताक दिले प्यायला पहिल्यांदा हा. बसा म्हणले काय ते सांगा म्हणले जेव्हा आले हा. ते मला म्हणले काय करणार म्हणलं आम्हाला तुमच्या गुंडो पतसंस्थेत आम्हाला पैसे पाहिजे 50,000 रुपये यांचं लाईट बिल भरायचं आहे बर. मला तात्याने रागायला आलेत हा. अरे म्हणलं लाईट बिल पतसंस्थाकडून लाईट बिल भरताय काय म्हणला हा. ते परवडेल का तुम्हाला हा. काय थकीत बिल आहे म्हणले हा. काय तर उद्या तुम्ही या माझं डोजरचं बिल येणार आहे कणकवलीचं हा. त्यातलं 50 रुपये तुम्ही उद्या सकाळी घेऊन जा हा. मी त्यांना घेतलं पकडलं मी आणि सकाळी दुसऱ्या दिवशी 50 रुपये आलो म्हणलं परत याचं कधी येतात अरे आधी लाईट बिल भरा ते आणि चालू करा मोटर मग बघूया याचं कधी बर. आम्ही 2 वर्षांनी त्यांचं पैसे परत दिलं हा. एवढं त्यांचं कामाचं इथं हे वट आहे इथं कामात आणि कामाबद्दल कधी मनोभावांचं देखील तसं हा. आहे रात्रीला 12 वाजता देखील फोन केला माझ्या एक मशीनच्या बद्दल एक अडचण आली होती हा. ड्रायव्हरच्या पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजता मी फोन केला चंद्रपूर पोलीस स्टेशनला हा. ते रात्री 2 वाजता फोन करून माझा तिने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हा. मनोभावन देखील हा. असं कामाचं त्यांचं धडाडीचं नेतृत्व त्यांच्या फराटे घराला लाभलेलं आहे हा. आणि गोरगरिबासाठी सेवा करणारा आवरा तर तेच कुटुंब करू शकत दुसरं कोण करू शकणार नाही बर बरं आता मगाशी मी विचारलं की शेतीसाठी आता तुम्ही सांगितलं एक उदाहरण दिलं त्या हा. पद्धतीने आणखी देखील काय कामं झाली आहेत भरपूर झाले कामाबद्दल काय तुम्हाला सांगायला एवढं पुढे होणार हा. आहे का कामाची काय अडचण नाही तुम्ही रात्रीतून कधी त्यांच्याबद्दल तुम्ही फोन करा काय करा कधी ते फोन उचलला नाही असं कधी फोन उचलणारच काय हा. 100% बरं आता बोर्डे मतदारसंघाची पुनर्रचना झालेली आहेत गावं इकडे तिकडे गेले त्याचा काय काय परिणाम अडचण होईल काय असं त्याचा काय परिणाम होणार नाही हा. 3 गडे एकत्र यायचे काकी 100% निवडून येणार गुंड फराकटे का हो असं का वाटतंय गरिबांची सेवा करतात त्या देतात खर्च ते बर. चांगले आहेत माणसं हा. म्हणून तुमचं काय कामं वगैरे तुमचं करतात भेटलं ते करतात वाटतंय चांगले आहेत माणसं